साडी कशी नेसवली पाहिजे हा पार्ट 2 आता आपण बघूया। आणि पार्ट 1 तुम्ही बघितला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा। खूप सुंदर प्रकारे मी सांगितलेलं आहे आणि त्यात थोडंसं नऊवारी लुक येईल अशी गुढीची साडी मी नेसवलेली आहे। तर तुम्ही तो व्हिडिओ पण जाऊन नक्की चेक करू शकता। चला मग आता आपण पार्ट 2 बघूया। तर आज मी तुम्हाला थोडीशी वेगळी साडी सांगणार आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्या अगोदर हाय, मी स्वाती आणि ब्लॉग विथ स्वाती नुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज माझ्या गुढीसाठी ही सुंदर साडी निवडलेली आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि ह्याचा काठ मला खूप जास्त आवडलाय। आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काठावरच भर देणार आहे, म्हणजे काठ एकदम एनहान्स झालं पाहिजे अशी साडी मी सांगणार आहे। साडीचा जसा मी पदर सोडला होता याचा मी पदर सोडणार नाही, पदरासहित मी मिऱ्या करणार आहे। तर ही वेगळ्या प्रकारची साडी आणि ती वेगळ्या प्रकारची, तिथं मला थोडं नऊवारीचं लुक द्यायचं होतं म्हणून मी पदर सोडला होता, पण आता मी इथं पदर सोडणार नाही। तर अशा प्रकारे साडीच्या सगळ्या मिऱ्या मी घालून घेणार आहे। आणि तुम्हाला कंप्लीट मिऱ्या हातात बसत नाही असं वाटलं ना, इथं सेफ्टी पिन लावून घ्यायचं। आता माझ्या अर्ध्या मिऱ्या झाल्यात, मी इथं सेफ्टी पिन लावून घेईल म्हणजे मला पुढच्या मिऱ्या घालताना अवघड जाणार नाही किंवा त्या मिऱ्या निसटणारही नाहीत माझ्या हातातून। तर इथं मी सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे आणि अर्ध्या मिऱ्या घालणं झाल्यात, ते माझ्या हातातून निसटत होत्या म्हणून इथं लावलेलं आहे आता मी पिन। करून घेते। तर बघा अशा माझ्या मिऱ्या सगळ्या कंप्लीट झाल्यात या साडीच्या। थोड्याशा प्लेट्स अशा चोपवून घ्यायच्या, छान सेट करून घ्यायच्या। अशा प्रकारे हे खाली प्लेट सगळ्या टाकून घेतल्यात आणि ह्या ज्या आता वरच्या प्लेट्स आहेत इथे एक पिन लावून घ्यायची थोडंसं गॅपनी, इथं बॉर्डर संपली थोडी गॅप द्यायची अशी आणि इथं पिन्स लावून घ्यायच्या। त्यानंतर ह्या ज्या प्लेट आहेत ह्या अशा पलटून घ्यायच्या। अशा प्रकारे टाकून घेऊन ह्या प्लेटला असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं त्याला शेप आला पाहिजे। अशा प्लेट्स एकदम छान राऊंड मध्ये दिसल्या पाहिजे। आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसं दाखवत आहे। आणि तुम्हाला कुठं जर गरज वाटली ना तिथं तुम्ही सेफ्टी पिन न सिक्युअर पण करू शकता। म्हणूनच साडी थोडीशी स्मूथ घ्यायची म्हणजे ते जाग्यावर बसतील प्लेट्स। तर तुम्ही बघू शकता हे प्लेट किती छान बसलेल्या आहेत, मला कुठं पिन पण लावायची गरज पडलेली नाही। तर बघू शकता हा कलर एकदम छान आहे, उठावदार आहे। आणि एकच कलरची साडी असली ना हे प्लेट्स तितक्या उठून दिसणार नाहीत, पण हे कॉन्ट्रास्ट असल्यामुळे एक नंबर वाटत आहेत आणि किती सुंदर सेट झाले। तर आता हे साडी आपण इथं लावून घेऊया। तर अशा प्रकारे मी साडी ठेवलेली आहे आणि इथं तर दोरीनं बांधून घ्यायचं। तर आता मी इथं लिंबाचा ढाळा वगैरे तुम्हाला काय काय लावायचंय तुम्ही असं यातच सेट करून दोरीनं बांधून घेऊ शकता। तर आता मी ह्या दोरीने इथं बांधून घेते। तर बघा अशा प्रकारे मी बांधून घेतले। आता मी हा तांब्या ठेवून घेईल। माझ्याकडे तांब्याचा तांबा मला भेटला नाही आहे, पण कुठं ठेवलाय माहिती नाही म्हणून मी हाच तांब्या लावून दाखवत आहे तुम्हाला। इथं बघू शकता किती सुंदर मिऱ्या आल्यात आणि आपली डबल लेअरची ही गुढीला साडी रेडी आहे। तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्सला शेअर करा, म्हणजे ह्या गुढीपाडव्याला अशी साडी त्यांनाही नेसवता आली पाहिजे। चला मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा। आणि ही गुढीची साडी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट करायला विसरू नका। बाय।